व्यवसायामध्ये पैसा यायला लागला, कम्फर्टेबल झोन तयार झाला, प्रॉफिटेबल झोन तयार झाला की थोडीशी बिझनेस ओनरकडे एक रिजिडिटी तयार होते. आणि ही रिजिडिटी तयार झाल्यानंतर जो ग्राहक माझ्या पुढे उभा आहे तो काय मागतोय, त्याचा अंडरस्टँडिंग काय आहे, त्याच्या नीड काय, तो त्याला कोणत्या व्हॅल्यू मी दिल्या पाहिजे इग्नोर करतो. आपण फक्त प्रॉडक्ट सर्व्हिस देतो आणि डिलिंग माझ्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसमध्ये फीचर्स काय आहेत, तो किती चांगला आहे एवढंच पटवतो. त्याचा फायदा काय आहे, त्याला काय लागणार आहे, त्याची नीड काय आहे हे आपण इग्नोर करतो. याच्यामुळे काय होतं, कस्टमर डिस्ट्रॅक्ट होतो. डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळे हळूहळू नाराज होतो आणि तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापासून फक्त एक माऊसचा जो क्लिक आहे ना तेवढाच दूर आहे. कम्प्युटरवर त्याला फक्त एक क्लिक पाहिजे, एक बेहतरीन सर्व्हिस देणारा पाहिजे, तो तिकडे स्किप होतो. मेजॉरिटी ग्राहकांना डिस्काउंट्स आणि ऑफर नको आहेत. जर व्हॅल्यूचा हुक बनवला, त्याला जर समजून घेणाऱ्या जागा असेल तर तो सोडून जात नाही. त्याला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, ऑफर्समध्ये कमी इंटरेस्ट असतो.